हा 60 प्रकारचा आयुर्वेद आहे सगळा माझा सर इथं पूर्ण. म्हणजे ही वेगवेगळी झाडं. हो आता हे रामफळाचं आहे. हो. हे कशाचं आहे? हे चंदन आहे, हा आंबा आहे, मध्येच अंजीर आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, पिवळी हळद, हे इन्शुलन्स. पिवळी हळद कुठे आहे? पिवळी हळद तिथे आहे बघा, पांढरी हळद आहे, पिवळी Okay. हळद आहे, हा पत्थर चट्टा, हे मूळव्याधाचं औषध, हे ह्याचं आहे मुतखडा इन्शुलन्स. इन्शुलन्स आहे, मुतखड्याचं वेगळं औषध, हे मुतखड्याचं आहे बघा. हा त्याची ती मोठी पानं. बरोबर. हो हो. बरं मला असं सगळं सांगा, आयुर्वेद. आजकाल एवढं भेसळीचं खाद्यपदार्थ वाढलंय आणि तुम्ही एका बाजूला, आज तुमचं वय किती आहे आजी? माझं वय 70 वर्ष आहे. 70 वर्ष. मग हो. 70 वर्षात पण हे सगळं करताय होय. आणि एका बाजूला स्वतःची शेती असणारी पोरं पण म्हणतात की 15,000ची मला नोकरी करायची. तुम्ही त्यांना काय सांगा? शेती परवडत नाही हा विषय चुकीचा आहे. हा चुकीचंच आहे. स्वतः जर राबलं आणि व्यवस्थितपणे जर शेती जर करत गेलं स्वतः लक्ष देऊन तर एक नंबर आहे. शेती परवडत नाही हा मला तर अजिबात पटत नाही. माझी 3 पिढ्या याच्यामध्ये, आम्ही स्वतः दोघं आहे, आमची सून मुलगा आहे आणि आमची नातवंड आहेत. तुमचं तर वय किती आहे? माझं वय 70 वर्ष आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही नैसर्गिक शेती करताय? नैसर्गिक शेती 20 वर्षापासून करतोय, पण 75 साली माझं लग्न झालं त्यावेळेपासून माझ्या सासरी शेतीच आहे. ओके. हो. पूर्ण वेळ पूर्ण शेती. पूर्ण वेळ पूर्ण शेती. प्रेक्षक तुम्ही बघताय ते आता पण शेतात काम करत होत्या. म्हटलं तुम्ही आहे या पोशाखातच आम्हाला थोडस बोला जेणेकरून प्रेक्षकांना ऐकता येईल, सांगता येईल. हा कशाचा हे जे आहे ना, हा वेल्वेटचं झाड आहे, वेल्वेटची फुलं लागतात ह्याला. आणि हे मध्ये जे उगवलेलं आहे ना, हे मूळव्याधाचं औषध आहे, सुरण. आता हे मध्येच बघा न टाकता न लावता वांग्याची रोपं आली आहे का. परत आता हे जे आहे ना, हे कॉफीचं झाड आहे, तिथंच परत रामफळीचं झाड आलं. प्रेक्षक हे कॉफीचं झाड आहे. हे बघा कॉफी लागले पण. म्हणजे प्रेक्षक आपण एकदा पाठीमागे व्हिडिओ केला होता, ती महाबळेश्वरला कॉफीचा प्रयोग यशस्वी झाला. पण आता हे सांगलीत पण कॉफीचं झाड चांगलं आलंय, पण ह्याचं हे किती आहे म्हणजे फळ येण्याचं प्रमाण वगैरे? भरपूर आहे, वर्षातनं 4 वेळा फळ येतात त्याला. आणि अशी करवंदासारखी लाल फळं असतात, पुन्हा मग ती सोलून काढायची, बिया टणक असतात, पुन्हा त्या भाजायच्या आणि पल्वलायझरवर रोस्ट करायच्या, एकदम प्युअर कॉफी. हा आता ही बघा आंबाडीची भाजी, ही तांदूळचा भाजी, माटाची भाजी, काय विकत आणायला लागतं का बघ. तुम्ही शहरातले लोक टॉनिक घेता बाटलीत, आमचं माशीनं बसलेलं खाणं म्हणजे टॉनिक. किती इंटरेस्टिंग आहे. हो. आता हा ऊस बघा, शिवकालीन ऊस आहे माझ्याकडे, काळा ऊस, लोकांना बघायला सुद्धा मिळत नाही. हा बघा काळा ऊस आहे माझ्याकडे, त्या ऊसाचं गुळ करते मी, पूर्णपणे काळा ऊस आहे असं बंद. आता इथं एक अंजिराचं झाड लावलंय बघा, हा काळा ऊस, शिवकालीन ऊस आहे हा. मी जवळजवळ 20 वर्षापूर्वी आणून लावलेला आहे आता हा ऊस. हा सगळा गुळासाठी वापरला जातो माझा, आणि ह्याच्यामध्ये खूप औषधी तत्व आहेत. शुगरसाठी पण चालतो हा. अतिशय गोड ऊस आहे आणि मऊ, आणि विशेष म्हणजे ह्या ऊसाला तुरा येत नाही. हे माझं आता 90वे पीक आहे, ह्या एका सरीवर जे आहे ना 90वे पीक आहे, अजिबात त्याला काढलेलं नाही. हा हे पण कॉफीच आहे. आता काय काय काढायची नाही झाली ना मग अशी वाळते, ती लाल बघा कशी येते खूप, आणि असं वेणी कशी घालतो ना आपण स्त्रियांना तशी फुलं येतात पांढरे, त्याला खूप छान येतात. आता हे चकोत्राचं झाड आहे बघा, चकोत्र म्हणतो आम्ही ह्याला. म्हणजे ह्याला का नाही मोठं फळ येतं सर, आणि त्या फळात जर आपण सुई जरी खावली ना तर ती विगरते, मग हे मुतखड्यासाठी आहे. मग ह्याची मी फळं असं काप करते, वाळवते आणि मग ते औषधासाठी वापर करतो त्याचा. पण तुम्हाला कसं लक्षात आलं बाबा हे सगळं आपल्याकडे येऊ शकतं वगैरे? हा मी तिथून एवढी रोपं आणून लोटक्यानं पाणी घालून वाढवलेत सर. मी कोट्टा हुकमला होते की नाही पंचगव्यासाठी, तिथं मी हे सगळं आयुर्वेद शिकले, आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्स केले, मग त्याच्यामध्ये नॅचरल फार्मिंग टीचर झाले, आणि ते प्रशिक्षण मी नोएडाला घेतले सर. आणि तिथं मला दिल्लीत नोएडाला घेतले 10 दिवसाचं प्रशिक्षण. आणि हे सगळं करत असताना विरोध सुरुवातीला मला माझ्या घरातूनच होता. असं कुठं असतंय काय, कुठलं रासायनिक खत न घालता शेती पिकते का? मी म्हटलं पिकली, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मी माझ्या पद्धतीने करते. 50-50 लिटरचे बॅरेल आणले, जीवामृत करायला लागले, ते तुमचं करा असं. पहिल्यांदा शेतीला मी 20% माझं वापरलं, 80% त्यांचं, पुन्हा 60-40 केलं. पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की कमी खर्चात शेती होऊ शकते, आणि पुन्हा सगळे बदल. पुन्हा आमच्या मिस्टरांना मग पाठवलं नॅचरल फार्मिंग टीचर बघायला, मुलाला पण पाठवलं, आणि सगळेजण नोएडाला जाऊन नॅचरल फार्मिंग टीचर झालो. सगळ्यांना मी प्रशिक्षण देतो, माहिती सांगतो. मी आता आत्म्याचा गट काढले, माझ्या 16 महिला आहेत, ते सगळं नॅचरल शेती करतात.
आणि त्यांचं पण आयुष्य सुधारलं. आणखी काय पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये? आपल्याला डॉक्टर नको आहे, चांगलं खाऊयात आणि भरपूर जगूया. तुम्ही एक मगाशी मला किस्सा सांगितला होता. बरोबर. मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये एक ऍडव्हान्स कोर्स करण्यासाठी गेले होते. तिथं माझ्या वाचनामध्ये नॅचरल फार्मिंग पुस्तक आलं आणि ते पुस्तक मी रात्री तिथं वाचलं आणि तिथूनच मी आमच्या घरी मिस्टरांना फोन केला. त्यावेळेस आमच्या घरी जर्सी गाई होत्या. त्यावेळेस मी आमच्या मिस्टरांना सांगितलं, मी घरी येईपर्यंत त्या गायी दिसता कामा नये, मला देशी गाई घ्यायची. अक्षरशः मी 5-6 दिवसांनी आले तर एकही गाय नव्हती आमच्या. म्हणजे इतकं चांगलं ऐकलं होतं त्यांनी. हो. आणि मग नंतर मग देशी गाय घेतली. गाय पण कशी घेतली, एक गरीब शेतकरी होता आणि त्याच्याकडे गाय होती, गाभण होती आणि त्याला 2 गाभण शेळ्या दिल्या आणि मी ती गाय घेतली. म्हणजे पूर्वीची देवाणघेवाण, वस्तू विनिमय, वस्तू द्यायची किंवा असं, आणि घेतली. आणि त्या गायीपासून माझ्या जवळजवळ आज 15 ते 16 गायी झाल्या. मग त्याच्यामध्ये सेहवाल आहे, राठी आहे, गीर आहे आणि खिलार आहे, सगळ्या गायी आहेत माझ्याकडे. आता मी तुम्हाला नंतर तिथं गेल्यावर दाखवतो. आमचं खाणं सगळं तसं. मग तिथून मी त्यांना साहेबांना निरोप दिला, त्या गायी विकल्या. फक्त मी एवढंच त्यांना सांगितलं की रोग आल्यानंतर ॲलोपॅथिक डॉक्टर तुम्हाला बरा करू शकेल, पण शेतीचा डॉक्टर जो असेल तो रोगच येऊ देणार नाही. कारण ह्या काळ्या आईला जो सुधारतोय ना तो रोग येऊ देणारच नाही. शेतीचा डॉक्टर रोग येऊ देणार नाही, तुम्हाला 100% बरं करल. आणि ते आमच्या सगळ्यांना ते पटलं आणि त्यावेळेपासून आम्ही नॅचरल फार्मिंग मध्ये. तुमचे पती काय करायचे? ते पूर्वी एअरफोर्स मध्ये होते 15 वर्ष. आणि नंतर मग 79 साली रिटायर झाले आणि नंतर परत ते 1-2 वर्ष शेती केली. पुन्हा आणखी त्यांनी एक्झाम दिली, पुन्हा बँक ऑफ इंडिया मध्ये जॉईन झाले आणि पुन्हा ते 6 साली रिटायर झाले. त्यावेळेपासून आणखी शेतीच करतोय, नॅचरल फार्मिंग करतोय. त्यावेळेपासून लक्षात घ्या, खूप शिकण्यासारखं आहे. हो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्ही आता वयातलं अंतर हे ते सगळं म्हणताय की नाही, आमच्या दोघांच्या वयामध्ये 13 वर्षाचं अंतर आहे. तुम्ही लहान आहात का? हो, मी 8वीला होते त्यावेळेस मला आमच्या साहेबांनी करून आणले, त्यावेळेस ते 25 वर्षाचे होते. मग सगळं शिक्षण मला त्यांनी दिले. 8वी नंतर पुण्याला एअरफोर्स मध्ये मला थोडे दिवस घेऊन गेले, तिथं 10वी पर्यंत शिकवलं. पुन्हा मग सर्व्हिस सुटली, आणखी इथं आलो. एकत्र कुटुंबात माहितीये 35-40 आम्ही लोक होतो. मग ते काही शिक्षण झालं नाही माझं, पण मला वाटायचं आमचे मिस्टर BA LLB झाले तर मी एवढीच शिकल्या. मला असं वाटायचं. परत त्यांनी मला, आम्ही 90 साली सगळेजण वेगळं राहिलो, एकत्र कुटुंब होतं ते, आणि मला मुक्त विद्यापीठाला सांगलीला टाकली त्यांनी, विद्यानिकेतनला, शांतिनिकेतनला. आणि मी 94 साली सर ग्रॅज्युएट झाली. हे कुणी करू शकते? एका स्त्रीच्या पाठीमागे एक मोठा वरद असतो, हस्त असतो, तो आपल्या नवऱ्याचाच असतो आणि तो बायकांनी संपादन केला पाहिजे, मग तिनं विश्व जिंकलं. क्या बात आहे. आणि सगळ्यात मोठा एकमेकावर विश्वास पाहिजे. सगळं जग एका बाजूला असू दे आणि आपला नवरा जर म्हटला ना ते करू नको, ती बाई करू शकत नाही. पण माझ्या पाठीवर यशाची थाप ही माझ्या मिस्टरांची आहे. माझी आई तेच आहेत, माझे वडील तेच आहेत. माझ्या वडिलांनी चिखलाचा गोळा त्यांच्या हातात दिला. त्यांनी काय घडवलं मला सांगा? मला ग्रॅज्युएट केलं आणि मला आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये झाले. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये मी 13 कोर्सची टीचर आहे. हॅपीनेस टीचर आहे, रुरल हॅपीनेस टीचर आहे, आर्ट एक्सेल घेते, मेगा योगा घेते, युथ लिडरशिप ट्रेनिंग घेते आणि गुरुपूजा टीचर आहे, नॅचरल फार्मिंग टीचर आहे. काय काय करू मी? सगळं करते. प्रेक्षको, ह्या युथ लिडरच्या टीचर आहेत आणि ते ऍक्च्युली शेतात आहेत बरं का. आपण त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या शेतात घेतोय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण असतं ना, माणूस दिसतो तसा नसतो. माणूस कवर बघायचं नाही, आतलं पुस्तक वाचायचं, कवर वर नाही. आता तुमचं एज किती आहे? 70 वर्ष माझं वय चालू. माझ्या मिस्टरांचं 80 वर्ष. आमच्या घरात एकही गोळी नाही, डॉक्टर नाही, डॉक्टर विना जगतोय. मस्त सगळं खाणं सात्विक, देशी गाईचं दही, तूप जे असेल ते खातोय. गुरुजींच्या ह्याच्यात आल्यापासून मांसाहार बंद, पूर्ण बंद आहे. चहा बंद. मी आयुष्यात चहाला वाटलेली नाही. सकाळी मी दिनचर्या पाळते. सूर्योदय झाला की 2.5 तासात जेवते, सूर्यास्तानंतर 2.5 तासात जेवते. आणि माझं सगळं जे शेड्यूल आहे सर, मी ब्रह्ममुहूर्तावर उठते 2:45ला. मी सगळं करते, जप तप ध्यान करायचं, सगळं करायचं. हित अग्निहोत्र करायचं, 5चा होमा करायचा, कामाला लागायचं. आज सकाळी बरोबर मी, आज तरी मला ते, आज ही होती ना सोमवती अमावस्या होती, खूप करायचं होतं अभिषेक हे ते. रोज गाईच्या दुधाने मी देवाला अभिषेक घालते. सात्विक खायचं, सात्विक राहायचं, सात्विक बोलायचं, मस्त जगायचं. आता खूप छान आहे, म्हणजे ऐकायला पण किती भारी वाटतं. पण मला सांगा, आता तुम्ही इतका वयामध्ये गॅप वगैरे असून पण हे रिलेशन वगैरे इतकं चांगलं मेंटेन ठेवलं. आताच्या तरुण मुला मुलींना तुम्हाला माहिती आता कशी परिस्थिती आहे, जरा सांगा त्यांना. काय तडजोड पाहिजे, विचारांची देवाणघेवाण पाहिजे, भूलभुलैया नकोय. आता वास्तव कशामध्ये आहे त्यांना कळायला पाहिजे. अहो, आज तुम्ही इंजिनियर होते आणि 15,000ची नोकरी करायला जाताय लग्न होण्यासाठी,
आणि पुन्हा लग्न झालं की टेम्पोतनं पसारा घेऊन पोरं सगळे आमच्या इकडे येऊन राहते. ते कशासाठी? असं काहीतरी बना की तुमचा आत्मविश्वास पाहिजे. हे मी करणारच. आज आत्मविश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता, 100% पोहोचू शकता. सगळ्या पिढीनी फोन बंद करा. सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास फोनचा उपवास करा. तुम्ही सुधारलाच म्हणून समजा. फोन येऊ खिशाला ताप देणारा राक्षस आहे, खोटं बोलतोय. सांगलीत असलं तर मुंबईला सांगतोय, ऑफिसमध्ये असलं की बाहेर आहे सांगतोय. असलं काही करू नका. ती चांगली टेक्नॉलॉजी आहे ना, चांगल्यासाठी त्याचा वापर करा. मला तर डिजिटल मधलं काय येत नाही सर. सगळं आयफोन ही माझी पोरं पण परदेशात आहेत. माझ्या मुलगीने 3दा सगळं परदेश फिरवून आणले. माझी मुलगी पहिल्यांदा डॉक्टर झाली आणि तिला विचारलं एमडी करतेस का? ती म्हणली तुम्ही कुठं मला विचारलं होतं तुला डॉक्टर व्हायचं का? मी तुमच्यासाठी डॉक्टर झाले. तुला काय व्हायचंय? पप्पा एअरफोर्स मध्ये होते, मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग व्हायचंय. सर ती 6 वर्ष काढली. नंतर मुलगीला एरोनॉटिकलला भोपाळला ठेवलं. भोपाळमध्ये ती कॉलेजमध्ये पहिली आली. पुन्हा जयपूरला तिला कॉलेजला दुसऱ्या कॉलेजने की तिथं बोलवून घेतली. मग तिथं झालं आई झालं ट्रेनिंग. पहिल्यांदा साहेबांना म्हणलं महिला दिन पोरगीला माझ्या पहिल्यांदा विमानात बसवायचं, तिची इच्छा पूर्ण करायची. महिला दिना दिवशी तिला पाठवली. आई झाला सर तिचं ट्रेनिंग आलं होतं. पहिल्यांदा शिक्षण पूर्ण झालं. आणि तिथून पुन्हा जू एअरपोर्टला तिने थोडे दिवस सर्व्हिस केली. तिथून पुन्हा ती अभ्यास करून 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 स्वतःच्या हिमतीवर दुबईला लागली. दुबईमध्ये तिने 5 वर्ष एकदम काढलं. तिथे ह्याला एअरपोर्टवर अलमुकदम एअरपोर्ट दुबईला होती. तिथं अभ्यास करून करून जॉब करत करत आता गव्हर्नमेंट जॉब आहे ती अबुधाबीला असते. क्या बात आहे. म्हणजे ना नुसतं म्हणून उपयोग नाही हो. पाणी वाचवा, ठिबक केलं पाहिजे, लाईट वाचवा, तर तुम्ही सोलर बसवला पाहिजे. आणि एक तर मी जवानाची बायको आहे. जय जवान जय किसान हा जो नारा आहे ना, तो नुसतं बोलण्यासाठी नाहीये सर. शेती आणि हे जे आपण देशसेवा करतोय ना, ही ऑनलाईन नाहीये. ह्याला स्वतःच राबावं लागतंय. लक्षात आलं का? आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मुलगी वाचवा नाही, मुलगी घडवा, हे उदाहरण मी केले. आणि तिला पायावर खूप स्वतःच्या उभी केली. आता बिंदास्त आहे, छान आहे, एकदम मस्त आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला घरातून जर सपोर्ट पाहिजे असेल तर घरच्या माणसाचा विश्वास संपादन करा. सून असू दे, आपला मुलगा असू दे, ती बाहेरून येणार आहे. 21 वर्ष झालं, 22 वर्ष झालं माझ्या सुनबाईचं कधी भांडण नाही का काय नाही. मुलगी आणि आम्ही आई मुलगीसारखं राहतोय. जरा इतरांना सांगा. नाही पाहिजे. आत्ताची पुरी म्हणते सासू नको सासरा नको, ती डस्टबिन आहे, त्याला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. तुम्ही एक लक्षात ठेवा सर, मुलांना शाळेत घालताना तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जात नाही. 11-12वी गेलं की तुम्हाला कॉलेज गव्हर्नमेंटचं पाहिजे. शिक्षण पूर्ण झालं की गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहिजे का? विचार बदला, जीवन बदलेल. तुम्ही मुळातनं जावा. माझ्या घरामध्ये 35-40 माणसाचं कुटुंब आहे. माझ्या घरामध्ये सगळी शासकीय सेवेत आहेत. आमच्या 4 जण दीर आहेत ना. मोठ्या दीरांचा एक मुलगा आता आमचं ते डीन म्हणतात ना मेडिकल कॉलेजला, डीन आहे एक माझा पुतणी. आता कुठल्या गावाजवळ, नगर जवळच आहे कुठलं तिथं आहे. त्याची बायको जज आहे आणि माझी सख्या बहिणी आम्ही दोन्ही एक घरात आहे. मग तिचा मुलगा विभागीय अधिकारी ह्याच्यात वन खात्यामध्ये नागपूरला, आणि त्याची बायको डेप्युटी कलेक्टर आहे. मुलं आमची 4 जावांची 5-6 मुलं बाहेर अमेरिकेला शिकतात, सगळी करतात. आणि काय पाहिजे? हे कशामुळे? शेतीत राबल्यामुळे, प्रामाणिकपणे कष्ट केल्यामुळे. सर माझं लग्न झालं, 2.5 एकर शेती होती. आज आमची 4 भावामध्ये 80 एकरपेक्षा जास्त शेती, पण आमचं प्रत्येक घर मातीत राबतंय. अजून पाय आमचे मातीत आहेत. आमच्या इथे 40 ते 50 हजार पोल्ट्री, पक्षाची पोल्ट्री आमच्या धीरांची सगळी ऑटोमॅटिक आहे. पण घरचे तुम्हाला अंडी काढण्यापासून सगळं राबलेलं दिसेल. शासकीय सर्व्हिसमध्ये असणाऱ्या सुना सुद्धा आमच्यासारख्या वेशात असतात, हिताल्या, आणि सगळं काम करतात. हे आपण संस्कार त्यांच्यावर करायचे असतात. आजी आजोबा म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ असतं. काय विद्यापीठच आहे मग. आणि ते सीसीटीव्ही आहेत, त्यांना सगळं कळतं. मग तुम्ही बाहेरच्या विद्यापीठात जाण्यापेक्षा निसर्गाच्या विद्यापीठात फरा. तुम्हाला सगळं माहित आहे. ज्या ऋतूमध्ये जे आजार येतात त्या वेळेला ती वनस्पती असते. बघा आता सुरवंट झाले की मखमल असते, शिवरी असते, ती घेतली की संपलं. आता तुम्ही लगेच एखादं काय उठलं की दवाखान्यात पळताय. मेडिकल हे तुमचं औषध झालं. आमचं तसं नाही. आयुर्वेदामध्ये सुद्धा बघा, आता तुमच्या कानाचे आजार झाले, कानाचा आकार कशासारखा आहे? काजूसारखा. डोळ्याचा आकार कशासारखा आहे? बदामासारखा. ह्याची जर ताकद वाढवायची, ओठ असतील, तोंडाचे विकार असतील किंवा काय, केळी खा. भरपूर काही नॉलेज आहे सर, घेतलं पाहिजे. आणि शिक्षणाला कधी वय नसतं. मी अजून शिकते. अजून मी 4 दिवसांनी बघा, मला बांधावरची प्रयोगशाळा शिकायला तिकडं नाशिकडं कुठं तर आहे, तिकडे आजच फोन आला होता. येणार आहे म्हटलं. मी बांधावरची प्रयोगशाळा उभी करणार. हो, अजून याच्यामध्ये आता बघा माझं जीवामृत करतेच मी.
गो कृपा करतेच. पुन्हा तुमचं डिकम्पोजर म्हणजे आहेत सगळे मायक्रोन्यूट्रन्स आहेत, सगळ्या फ्रूटचे एन्झाईम्स आहेत बघा माझी इथं सगळे बॅरेल आहेत ना. आणि इथं सगळं मदर कल्चर बनवते. तुम्ही या ना चालत चालत फिरत फिरत पण बोला रिलॅक्स मध्ये. मग तिकडं की नाही मदर कल्चर बनवतो म्हणजे आपण, आणि ते सगळं ड्रीप मधनं ह्याला सोडतो, सगळे शेतीला सोडतो बघ. पण हे ना तुमच्या आता या 70 वयात पण ही जी विल पॉवर आहे ना, हो ही खूप शिकण्यासारखी आहे. मग काय तर तीच तर आपल्याला मजबूत करते सर. आता हा माझ्याकडे का नाही कृष्णा व्हरायटीचा हे दाखवते तुम्हाला. कृष्णा लेमन ग्रास म्हणतात की नाही, ते कृष्णा व्हरायटीचा आहे दाखवते सर. ते काय घास गवत आहे का? नाही 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 नाही, लेमन ग्रास म्हणतात की नाही. हे बघा ह्याचा वास घेऊन बघा फक्त तुम्ही. हा ऍक्च्युली चहात वापरतात काही ठिकाणी. लेमन ग्रास म्हणतात की नाही, तेच आहे. आता हा देशी पुदिना बघा मी दाखवते तुम्हाला. तुम्ही फक्त सर वास घ्या देशी यांचा. हा देशी पुदिना आहे माझ्याकडचा, त्याचा वास बघा कसा आहे. थोडस चुरगळानी वास घ्या देशी पुदिना. आता हे लेमन ग्रास पकडा. हा लेमन ग्रास, हा देशी पुदिना बघा. तुम्ही हा देशी पुदिना पाहताय प्रेक्षक हो. बघा याचा वास बघा सर कसा आहे. तुम्ही एकदम नॅचरल, किती सुंदर वास आहे. खाऊ का ह्याला? आता हे बघा हे मुखवास असतं, हे जर खाल्लं ना तुमच्या तोंडातले सगळे आजार जातील, सगळे आजार जाणार. तोंडात असं फोड येतात, तिखट लागू देत नाही, तोंड आलं, हिट झाली, आंबट लागतं कुठेही आंबट लागते. आता हे लेमन ग्रास आहे, मी पुढे तुम्हाला दाखवते. माझ्याकडं 5 प्रकारच्या तुळशी आहेत सर. ही विष्णू तुळस बघा. बापरे, डायट उपटली तुम्ही. दाखवते तुम्हाला काय म्हणजे तुमच्याकडे प्रचंड आहे ना. हो हो बरोबर. आता ह्याचा वास घ्या सर, ही पण तुळस आहे. ह्याचा वास घ्या, पान सुरगळून ह्याचा वास घ्या. की कुठला वास येते सांगा मला. थांबा थांबा सांगतो, मी तुमच्यापेक्षा एक्सपर्ट नाही पण तुम्हाला सांगतो. सांगा की. जवळ तुळशीच्या जवळ जाणारा वाटतोय, तुळशीच्या जवळ जाणारा. लवंग तुळस आहे. आहे का लवंगासारखा वास येते की नाही. आणि चला पुढे. बापरे बघा ही तुळस केवढी लावली. मग भरपूर आहे. होय भरपूर आहे. हेच काड्यामध्ये वनस्पती आहेत सर माझ्या. मी तुम्हाला काढा जो प्यायला दिला ना, मी त्याचं सगळं सांगते तुम्हाला. आता पुढे चला. ही सगळं असं इथं लावलेलं आहे. लेमन ग्रास आहे, हे आहे. हे सगळ्या तुळशी आहेत. कृष्ण तुळस, विष्णू तुळस, कापूर तुळस, लवंग तुळस, अशा 5 प्रकारच्या तुळशी आहेत माझ्याकडे. बापरे, किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे आजी. म्हणजे तुम्हाला ना आता हे म्हटलं पाहिजे, युनिव्हर्सिटी म्हटलं पाहिजे. सर याचा वास घ्या. हे काय आहे सांगा मला. एखादं पान खावा. ते हे खाऊ ना मी. खावा, एक खावा पान. काय थांबा मी तुम्हाला सांगतो. आपण सर्दी झाली तर विक्सची गोळी वगैरे काहीतरी खातो. मिंट वनस्पती. मिंट वनस्पती आहे बघा ही. हा देशी पावटा बघा. आता ही कृष्ण तुळस, ही जी विहिरी भोवती आहे ना, ही ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी असते. हो, ही कृष्ण तुळस. आणि ती विहिरी कडेला जो आहे ना, तो व्हर्टिगो आहे, वाळा. ते गवत आहे ना वाळल्यासारखं दिसतंय, तो वाळा आहे सगळा. खस म्हणतात ना वाळा, आपण पाण्यामध्ये टाकतो. आणि हिथं आता नवीन एक लाल केळीची 4 रोपं लावलीत मी. लाल केळी, रेड बनाना. रेड बनाना. तो कपला वगैरे कमी होतो ना त्याने. अजून इकडे आता तो ऊस आहे आमचा, तो 1 जानेवारीचा. तुम्हाला आता शेतीतलं जास्त माहिती आहे की नाही मला माहित नाही. आहे ना, आपली पण शेती आहे ना. मग तो 1 जानेवारीची लागण आहे पलीकडची. म्हणजे 1 जानेवारी म्हणजे 5-6 महिन्यात एवढा चांगला आहे. पलीकडे आहे बघा, दाखवते ती तुम्हाला. 1 जानेवारी म्हणजे हे बघा, हे शेत काय वेल नोन प्रीमियम फर्निचर आणि एसी ह्याच्यातनं प्रेक्षक जरा बाहेर येऊन ना आपण शेतकऱ्याची लाईफ जगली पाहिजे, बघितलं पाहिजे. आपल्याला त्यावर झोपलं की झोप लागली पाहिजे मस्त पैकी. ह्याला खरं जीवन म्हणायचं. आता हे सगळे आमचे देशी पेरू आहेत बघा. ह्याचा पेरू नॅचरल पिकून खाली पडलेत. आणि सगळं मग एन्झाईम बनवतो तिथं. सगळं मदर कल्चर बनलं ना, ते आणायचं आणि ह्याच्यात टाकायचं. आणि इथून सगळं ड्रीप न बघा, सगळ्या शेतामध्ये ड्रीप आहे माझ्या सर. त्याच्यात खाण्यायोग्य एखादा खाली पडलं दाखवते मी तुम्हाला. प्रेक्षक खूप कौतुकास्पद आहे. देशी, सगळं देशी वाण आहे बघा माझ्याकडे. आता विहीर बघा, नदीचं स्वतःच इरिगेशन आहे की नाही सर, विहीर भरून ठेवली. आता सगळं ड्रीप मधून सोडायचं. उन्हाळ्यात विहीर भरले प्रेक्षक. हे बघा, हे बघा सर, देशी पेरू आहे. हा खावा तुम्ही. वाव,
एकदम गोड लागणार तुम्हाला. आम्हाला खाऊन खाऊन कंटाळा आलाय. हे बघा, नाही बस बस बस. ह्याच्यापेक्षा तो खावा छोटा, तो राहू द्या, ती वेगळी जाते. आणि ही आपोआप आलेली झाड आहेत सर, आम्ही काही लावलेलं नाही, नैसर्गिकपणे. हो नॅचरल. आता हे आमचं का नाही, हे खोडवा आहे 2 नंबरचं पीक सर. तर हे पट्टा पडताना गेलंय. आता बघा हे कसं आहे, नुसतं ड्रिपर, कुठलंही रासायनिक खत नाही पण ह्याला. कोंबडी खत वगैरे असं काय काय नाही. माझं कंपोस्ट खत मी स्वतः बनवते गाईपासूनच. पाला गोळा करायचा, त्याचा थर द्यायचा, त्याच्यावर तांबडी माती टाकायची आणि 15-15 दिवसाला ते 2-2 हजार लिटर जीवामृत सोडायचं, गोकृपा सोडायचं, डिकम्पोजर, मायक्रोन्यूट्रन्स जेसीपीने हलवून पुन्हा थापी लावून ठेवायची. असं सगळं कर. म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक. हो पूर्ण नैसर्गिक आहे, पूर्ण नॅचरल ऊस आहे. हे खोडवा आहे बघा. आता माझं कुठे सुद्धा पाटपाणी दिसत नाही तुम्हाला, हे का सगळीकडे ड्रीप आहे माझं. प्रेक्षक हे खोडवा आहे, हो. पण इतका काळात झाड इतका उत्कृष्ट ऊस आलाय. हो. आता जे जातीवंत शेतीत लक्ष घालतात त्यांच्या लक्षात येईल की खोडवा असून तो इतकं चांगलं आलेलं आहे ना. होय. आणि या शेताची मालकीन बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ह्या अतिशय उच्च शिक्षित आहेत. होय. यांचे पती एअरफोर्स मध्ये होते, पण त्यांनी शेतीशी नाळ घट्ट ठेवली होय. आणि डोक्यात कुठलाही गर्व न ठेवता, हवा न ठेवता ह्या वेगळं शिक्षण घेतात, शिकवतात. या युथ लिडरशिपचं ट्रेनिंग घेतात. प्रेक्षक तुम्हाला वाटेल का ह्यांच्याकडे बघून बघा, पण ऍक्च्युली ह्या शेताच्या काम करता करताचा हा व्हिडिओ आहे, म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही माहिती दिली. सेटअप आहे का नॅचरल फार्मिंग सेटअप. हे बघा, त्यांच्या आम्ही शेतावर आहे. तुम्ही खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आम्हाला, इतकं चांगली माहिती सांगितली. मला खूप आनंद झाला हो, मला खूप आनंद झाला तुम्ही माझ्या भेटीला आला. आणि असंच होते, सगळे जिल्ह्याचे अधिकारी, शाळा, कॉलेज ह्याच ड्रेसमध्ये. अहो कपडे बदलायला मला वेळच देत नाही. असू दे, आम्हाला हेच नॅचरल पाहिजे. म्हणजे खरोखर माणसानं वास्तव जगायला शिकलं पाहिजे. बुलबुल या चकमकीचं जीवन काही नाही बघा. पोतं टाकलं नुसतं, दगड जरी घेतला, पोतं नसलं तरी झोप लागते आम्हाला. काम तुम्ही नैसर्गिक जाता. आमच्या आयुष्याला गोळी माहित नाही. खाल्लं जेवढं विकलं की झोप येते, जाग्यावर झोपलं तरी चालतंय आम्हाला. किती छान बघा. शतावरी, अश्वगंधा सगळ्याची शेती केलेली मी. तुम्हाला आता पांढरी शतावरी दाखवते, आणि नंतर पुढं माझ्या इथं हे ओडोमास आहे ते पण दाखवते. ओडोमास? हो ओडोमास पण आहे. वाव. ही बघा, नातवंड सुट्टीच नाही आली की रस प्यायला लागून म्हणून आणि असं ठेवतो. आता यांनी जाऊन रस काढून आणला तरी चालतोय ऊसाचा. मग सर कशाशी झुंजत नाही आम्हाला. वारा आहे, पाऊस आहे, थंडी आहे, वेळेचं भान नाही. हा, एवढे मोठे मोठे साप जोळे असते, ती बिबट्या येते, ती शेतकऱ्याचं जीवन बघा कसं आहे. पण करायला पाहिजे. हा देशी पावटा ओडोमास दाखवते तुम्हाला, या सर इकडं. प्रेक्षक, आपण डास चावू नये म्हणून जे ओडोमास लावतो ना, त्याची थेट आज मी तुम्हाला वनस्पती दाखवतो. हा एक आंबा आहे सर. आम्हाला का नाही आले होते म्हणले तिरुपतीचं तुम्हाला फ्री दर्शन मिळेल, 150 रुपयात मी लावला होता. 1 किलोचा एक आंबा लागतो, एका माणसाला संपत नाही. आता आंब्याचा याचा बहर संपलायचं, 1 किलोचा आंबा पुढच्या वर्षी मी नक्की येणार. हो नाही, या की सर. आता हे रामफळीचं झाड मध्येच उगवलं, काढलेलं नाही मी. का नाही ते पण सांगते मी तुम्हाला. इथं पण ते झाड आलेलं आहे. नंतर हा आंबा लावलेला आहे. परत ही निरगुंडी आहे सर. ही निरगुंडी मला औषधाला लागते. आता हा लिंबाचं झाड आहे मध्ये, काढलेलं नाहीये काय. परत ही आता शतावरी बघा, आपोआप उगवायला लागले. कुठे पांढरी शतावरी, पिवळी शतावरी, हे का. हा बेल आहे सर माझ्याकडे. याला ऑगस्ट पर्यंत 3 पानं, नंतर 5 पानं, पुन्हा 7. मग माझ्याकडं का नाही रुद्रपूजेला बेंगलोरहून स्वामीजी येतात, त्यांना मी म्हटलं, तर ते म्हटले हा इच्छाधारी बेल आहे, तुम्ही इथं येऊन बसून मेडिटेशन करा, तुमची इच्छा पूर्ण होतील. सरांनी सांगितलं. हे डाळिंबीचं झाड आहे, ही सुबाबळ आहे. ही काय, इथं पण शतावरी उगवली. ही बघा कडीलिंबाची रोप पक्षाच्या विष्ठीतून उगवतात. निसर्ग खूप छान मेंटेन. आता हा आंबा आपोआप आलेला आहे, काढलेला नाही मी ह्या वर्षी. पण हा कोणत्या ब्रीडचा आंबा आहे माहित नाही. आता ह्या वर्षी फक्त 2 आंबे लागलेत, एक खाली पडला होता आणि एकच आहे बघा ह्याला. आता इथनं पुढं. आता हा केशर तर नाहीये? नाही माहित नाही कुठला. प्रेक्षक हो, मला तुम्ही कमेंट करून सांगा. आता हा जो आंबा आहे तो जवळजवळ केशरच्या जवळ जातो असा आकाराच्या दृष्टीनं, पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता हे बघा, ह्याचा वास बघा सर.
ही ओडोमसची वनस्पती आहे ही. बघा ही जर आपल्या धूप मध्ये आम्ही शेणी लावतो त्याच्यात टाकतो आणि संध्याकाळी त्याचा धूर करतो. म्हणजे डास यायचा प्रश्नच, आणि ह्याच्यापासून तेल पण काढतात. तर तेलाचा काय फायदा होतो? तेल विक्रीला जातं ना, ते वेगवेगळे प्रकारचे परफ्यूम वापरतात त्याच्यामध्ये जातं. ओडोमसची वनस्पती. हो, ओडोमस ही वनस्पती आहे बघा ही. आता हे एक डाळिंबाचं झाड लावलंय सर. हे परत आता हे इथं एक आंब्याचं झाड आपोआप आलेलं आहे, मी काढलेलं नाही. त्या ओडोमसच्या वनस्पतीचा फुटेज घेतला ना मी. आता बघा तुमच्या कमीत कमी 10 ते 15 रील्स बनतील हे वेगवेगळ्या विषयाच्या ना. चालते, बरोबर. आता हे मध्ये सीताफळीचं झाड आहे, हे पण मला औषधाला लागतं. ही थाई चिंच आहे सर, गोड चिंच असते ना खजुराची. हे लिलीचं एक झाड लागतं मला. आता बघा इथं लिंबाचं झाड आलं, ही बघितलं का? हे बघा पक्षाच्या विष्ठेतनं उगवलेली ही चंदन आहे. ही पण ही आता हळद आहे. काय याच्यामध्ये पिवळी हळद आहे, काय याच्यामध्ये ही पांढरी हळद आहे. आता परत हा आवळ्याचं 12 महिने माझ्या झाडाला आवळे असतात. एका बाजूला झालं की दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या बाजूला झालं की ह्या अशी ही 2 झाड आहेत. ही पिवळी शतावरी ओडोमस मध्ये, ही पांढरी शतावरी. परत हे मध्ये पेरूचं झाड आलं. हा, परत हे दुसरं आवळ्याचं. अजून आवळे भरपूर आहेत. असे फांद्या मोडतात, एवढे आवळे लागतात सर ह्याला. बापरे, हा फांद्या मोडून मुरंबाचा आवळा आहे का? हा तो मोठा असतो ना मोरावळा, हा तोच आहे, तोच आहे. आता ही घाणेरीची वनस्पती आहे. हा एक पारिजातक आहे. घाणेरी म्हणजे घाणेरी, ती टणटणी वगैरे म्हणतात. घाणेरी वेगवेगळ्या याची फुलं लागतात बघा, अशी छोटी छोटी, आणि त्यात वेगवेगळे कलर असतात. ह्याच्याजवळ साप वगैरे येत नाही, आणि त्या औषधासाठी पण लागतं, दशपर्णी अर्क वगैरे बनायला. आता इथं बघा लिंबाचं झाड आहे, मध्ये चंदनाचं झाड आहे, मध्ये ड्रॅगन फ्रूट आहे, आणि नंतर इथं पत्थर चट्टा आलाय. हा, पत्थर चट्ट्याचं झाड आहे. इथं सुरण आले. हे काही लावलंय का? इथंच अंजीर आहे. ह्याच्यामध्ये लिंबाचं झाड आहे. हा, सोनचाफा आहे. हा गुळवेल, हा गुळवेल आहे. हे अंजिराचं झाड. किती झाड आहे त्याकडे. हे चंदनाचं बघा आपोआप आलेलं झाड, चंदन. पांढरी हळद, पिवळी हळद, मोगरा, शेवंती. हे कोणते? हे पण हे मूळव्याधाचंच औषध आहे, सुरण. सगळीकडे आलंय सर, काही लावलेलं नाही मी. आता जर ह्या वर्षी मला हे काढायचं झालं नाही, 35 ते 40 किलोचा गड्डा निघतो सर. त्या ह्याचा सुद्धा माझा बेंगलोरच्या ह्याच्यामध्ये नंबर आलाय. सूर्यफुलाचा आलाय, म्हणजे 18 ते 20 इंच एवढं मोठं. आणि ह्याचा 35-40 किलो गड्डा आला. तुम्ही घेऊन गेले? हो, घेऊन गेले तिकडं नॅचरल बियाण्यासाठी. तिथं पण माझं ते त्यांचं पण काहीतरी पेपरचं ही काढते, त्याच्यात पण नंबर आला माझा तिकडे. म्हणजे ह्याचं मुळव्याचं औषध बनवतात याचं, त्याच्या मुळापासून बनतात का? काय ह्याचं वरचा पाला? नाही सर, सुरणचा गड्डा असतो, मग त्याच्या वरचे असे कोंब जे असतात ना, ते काढून ठेवायचे लावायला, आणि मधला जो तांबूस भाग असतो त्याचे काप करायचे, उन्हात वळवायचे, सावलीत वळवायचे, त्याची पावडर करायची. ती पावडर देशी गाईच्या दुधातून प्यायला द्यायची, मूळव्याध नष्ट होत. किती भारी आहे नाही? हो. आणि बघा हा जो मध्ये वेल आहे ना, हा अपराजिता वेल आहे, छोटा येतो. ही शरीरातली विष काढतं. तो छोटा वेल आहे, शरीरातली सगळी विष काढतं. त्याच्यात काय कोणता गुणधर्म आहे की ज्याच्यामुळे ते विष काढतं ते? म्हणजे त्याला आपण ही म्हणतो बघा, गोकर्णाचं फूल असतं, हा जांभळ्याचं असतं, पांढरं असतं. आता किती लागले चहा वगैरे करून पितात. हा पितात, ऍक्टर्स लोक चहा पितात बघा, मस्त फुलांचा. हा बरोबर आहे. आता बघा हे सगळं लोंबकळत की नाही सर, ह्याच्यावर सगळा गुळवेल आहे. इकडं पण सगळी आंब्याची झाडं, चिक्कूची झाडं. हा कोणता गोटी आंबा आहे का? हा असाच आहे, गोटी आंबाच आहे, चोकून खायचा. हा बरोबर. गोटी आंबा हे चोकून खायचा आंबा असते. आता हे बघा ह्याच्या खाली किती मोठे गड्डे असतील सर. मला या वर्षी काढायचंच झालेलं नाही, काम सगळी असल्यामुळे. हे मुळव्याची वनस्पती प्रेक्षक लक्षात घ्या. हा, मुळव्यासाठी हे वापरलं जातं. येस, तुम्ही खूप माहिती दिली, भरभरून बोलला. आणि इकडं मी केलंय बघा, गांडूळ खताचं केलेलं आहे, आणि सगळ्या झाडावरनी गुळवेल चढवलाय मी सर. तिकडे एक दाखवते तुम्हाला, अर्जुनचं झाड आहे अजून. चला प्रेक्षक लक्षात घ्या, ही विद्यापीठ आहे, संस्कारांचं माहेरघर आपण आजी आजोबांना म्हणतो. आजच्या तरुण पिढीच्या हे लक्षात येतंय की नाही माहिती मला, पण प्रेक्षक हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. चूल पण पेटलेली आहे, चुलीवर स्वयंपाक असतो बघा, विस्तव दिसतोय पुढे. एकदम नैसर्गिक आयुष्य. ही गिर गाय, ही ग्रीडला क्रॉस केलेली ब्रीड आहे का? तुम्हाला सांगते की काय काय. खिलारला क्रॉस केली. ही गिर गाय आहे बघा, ही गिरिजा. ही आता गायत्री आहे.
ही यशोदा आहे. काय ग बस. हे अर्जुनचं झाड आहे सर. अर्जुन वृक्ष. बरं, अर्जुन वृक्ष. फायदा काय आहे ह्याचा ना, ह्याच्या सालीपासूनची पावडर करतात नसाची ब्लॉकेज काढणं. नसातली सगळी खायची कशात वगैरे पावडर ती नारळाच्या पाण्यातून खायची किंवा दुधातून. बापरे. हे लक्ष्मी तरूचं झाड आहे. लक्ष्मी तोर आहे. आता ही बघा, ही नारायणी, मैया आणि पलीकडची शिवानी आणि 4 गाय मी सांभाळायला दिलेत बाहेर. ह्या सगळ्या माझ्या ह्या मैयापासून तयार झालेल्या गायी आहेत. 15. ही पांढरी गाय एक नाही, ही पहिली मी आणलेली. ती तुम्ही मगाशी सांगितली. ह्या पण सगळ्या हिच्यापासून. आमचा एक ग्रुप आहे सर, त्यांनी नंदी पाळलेले आहेत. त्यांच्याकडनं डॉक्टरच्या मार्फत आणतो आणि इथं हे करतो सिमन वगैरे. कधी कधी घेऊन जातो, वेळ नसेल तर मग ते डॉक्टर आणतात आणि हे करतात. मग तशा मी घरी तयार केलेल्या आहेत. आता माझ्या ह्या गायी की नाही सर 12, 13, 14 लिटर दूध देतात. आता 2 गाईचं दूध म्हणजे चालू आहे. आणि माझं तूप आहे की नाही सर 5,000 रुपये लिटरनी जातं. मी वैदिक तूप बनवते. सोमवारी तूप बनवायचं असेल तर बेलाचं पान टाकायचं, मंगळवारी काय घालायचं, बुधवारी तुळस कुठली घालायची, अर्जुनचं पान कुठलं असं वैदिक तूप बनवून मी ते नश्य बनवते. तुम्ही जर रोज नाकात 2-2 थेंब सोडले ना तर तुमचे सगळे मिरगी असेल, चक्कर असेल, जे काही आजार असेल सगळे जातील. आणि लहान मुलांना जर 3 महिने तुम्ही एक थेंब घेऊन इथं आखाला चोळलं का डोळ्याच्या वरती, चाणक्यासारखी बुद्धी होती. अरे चाणक्य म्हणतात मुलं. पण हे कळालं पाहिजे. फोन सोडा आणि ह्या निसर्गाच्या विद्यापीठात सगळे आई वडिलांनी पहिल्यांदा आलं पाहिजे, मग मुलं येतील. वाडात असल्यावर घागरीत येतं सर. क्या बात आहे, क्या बात आहे. हो, हा आमचा ह्याचा ऊस आहे बघा. 1 जानेवारीची लागण आहे. 1 जानेवारीला लागण केलेला हा ऊस आहे प्रेक्षक. हो. आता जे शेतकरी आहेत त्यांना ही बघा आता हळद कशी येते. हळद कुठं पण येते, त्याला काही लिमिट नाही. आणि ह्या पक्षाच्या विष्ठेत आलेला सगळा कडीपत्ता आहे सर. पूर्ण कडीपत्ता. हो, ते पक्षी खातात, इकडून तिकडे प्रवास करतात. आणि माझं स्वतःचं कंपोस्ट खत करायचं हे असं आहे बघा. हे गाईचं शेण असं पाला गोळा करायचा, ह्याच्यावर थर द्यायचे. आणि मी असं मोठं 20-30 टेलर मी माझं स्वतःचं खत बनवते. लेअर द्यायची, जेसीबीने उलट करून झाकून ठेवायचं. कधी कधी सगळ्या पेंडी असतील, तांबडी माती असेल, गाईचं शेण असेल, हे पाला सगळं झाकून ठेवायचं, लिंपन करायचं. सगळे फोटो आहेत माझ्याकडे सर. बरं, आता मला सांगा, आता एवढं तुम्ही सांगितलं, जो अर्धा तास लोक हा तुमचा व्हिडिओ पाहतात ते समजा. तर आता अंतिम सल्ला काय द्याल तुम्ही? सगळ्यांनी नाही भौतिक जीवन सोडलं पाहिजे. खरोखर काय आयुष्य जगायचं हे प्रत्येकाने आत शिरून बघितलं पाहिजे. कारण ही युवा पिढी सुधारली पाहिजे. मला तर हे जास्त वाटतंय. हे सगळं पण ते सुधरत नाही ना, काय करायचं? मी सांगितलं की फोनचा उपवास ही जी झाले ना. अहो सर, मुलगा का नाही दूध घालायला जातोय, डेअरी जात नाही किरण मालाच्या दुकानात फोनच्या नादाने. मग हे कोण बिघडवते? फोन काय वाईट घडण्यासाठी आहे का? चांगल्यासाठी टेक्नॉलॉजी. त्याचा चांगला वापर करा तुम्ही. चांगली काहीतरी माहिती आहे काय काय मुले एका बाजूला सोशल मीडियाचा वापर करून अधिकारी झाले. हो झाले, अशी उदाहरणं पण आहेत. बरोबर आहे. ज्यांना परिस्थितीत जाणीव आहे, जे खरोखर ज्यांना काही मिळालेलं नाही ना लहानपणी, खरोखर ती धडाडीनं शिकतात आणि जातात पुढे. आम्ही गरिबी खूप जवळून पाहिली सर, म्हणून आम्ही आज इथपर्यंत आहे. आत्ताच्या मुलांना बघा, बऱ्याच गोष्टीत आई वडील बिघडवतात. मागितलं की द्यायचं, मागितलं की नाही. त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्या. असं केलं तर असं, हे आणायला किती करावं लागतं हे कळायला पाहिजे. मग अहो सर, एक तुम्हाला मी उदाहरण सांगते. चुकीच्या किल्लीनं कुलूप निघतं का? कधीच नाही निघत. चुकीचं तुम्ही पासवर्ड टाकला की तुमचा फोन नाही तर लॅपटॉप उघडतोय का? नाही. मग आयुष्य जर तुम्ही चुकीचं जगायला लागला तर तुमच्या आयुष्यात आनंद कसा येईल? येणार नाही, अजिबात येणार. म्हणून मी म्हणते, आडात पाहिजे घागरीत येते. हे माझं ब्रीदच आहे. पहिल्यांदा आडात असलं, आईवडिलात असलं की मुलांच्यात संस्कार करा, संस्कृती जपूया. पारंपरिक सगळं आपलं ऋषी मुनींच्या पासून हजारो वर्ष ऋषी कसे जगले? ही झाडांची पिकली पानं फळं खाऊन जगले. आपल्याला काय? त्यांनी ह्या मातीला त्रास होऊ नये म्हणून बाहेर सुद्धा येत नव्हते गुहेतनं, आणि ती हजारो वर्ष जगली. निसर्गानं पुन्हा ह्याच्यात मेहनत करण्यासाठी गाई बैलांचं वजन 400-500 किलो असते. मग त्यांची रचना कशी बनवली बघा की, पोकळ असतात. त्यांच्या नखाच्या ह्याच्या खाली तेवढेच जीवाणू मरतात, जीवजंतू मरतात. मग आपण किती निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. ही 5 झाडं जी पूजेला लागतात ती पक्षाच्या विष्ठेतूनच येतात. उंबर असेल, वड असेल, आणि ही झाडं 100% ऑक्सिजन देतात. म्हणून फिरायला गेलं की त्या झाडाखाली बसा. कशाला शोची झाडं लावताय? काय गरज आहे? खूप मुळ्या जातात खोलवर,
पाणी शोषून घेतात, तसलं काही करू नका. पहिल्यापासून ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. तो स्वतः पिकवल, 4 कुटुंब जगवल. एक दाना पेरला की तो त्याला 20, 25, 50 हजार सुद्धा येऊ शकतात. मग तो किती समाधानी आहे मला सांगा तुम्ही. मग का शेतीला तुम्ही नावं ठेवताय? असं नाहीये. आणि बघा, तुम्ही व्यवसाय करायला लागला, त्याला तेजी मंदी आहे की नाही? तेजी मंदी आहे. आणखीन थोडस तुमचं काहीतरी चोरी होईल. शेतकऱ्याचं ही कोण उचलून नेणार आहे? हे आज मुलांना शिकवलं पाहिजे. ही पायाखालची लक्ष्मी आहे, पिढ्यान पिढ्या जगवलं जातं. एखादा दुष्काळ पडला का पुढच्या वर्षी पिकेल. तू फिरून आलास तर भाजीपाला मिळेल, तुला दूध मिळेल. तुला आणखी काय पाहिजे आयुष्यात? काय नाही. आणि मला सांगा, नोकरीमध्ये काय असतं? मी माझा पिंट्या, म्हातारी, शेजारी काय चालेल, मला कोणाशी काय देणं घेणं नाही. मी नोकरीला नावं ठेवते असं म्हणू नका. तुम्ही ते पण करा, त्याच्याबरोबर हिला जपा, हिला सुधरवा. हिचं आयुष्य, काळ्या आईला तुम्ही सुधरवा, तर तुम्ही आयुष्यातनं डॉक्टर मुक्त होणार, आनंदी जीवन जगणार आणि खूप वर्ष आयुष्य जगणार. माझी तर नातवंड 101 वर्षापेक्षा जास्त जगणार, एवढी 100% मला गॅरंटी. असा आत्मविश्वास आहे. नाही, खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. आत्मविश्वास पाहिजे. आणि मी सर आता एक फर्टिलायझर घालायचंय. माझ्या इकडे जे सगळं पिकतं ना, त्याची मला पावडर, आता तुम्ही बघितलं ढिगानं माझी फळं पडतायत. मी एन्झाईम बनवते शेतीसाठी, त्याची पावडर ही केली तर 4 लोकांच्या पर्यंत जाईल हो माझी. आणि मला एक ट्रॅक्टर घ्यायचंय सर, मी स्वतः ट्रॅक्टर चालवणार आहे शेतात. माझी खरंच खरोखर उमेद आहे. तुमच्या विल पॉवरला सॅल्यूट आहे. आणि मी म्हणजे बचत गट काढले, आत्म्याशी जोडलेला आहे. त्या बायकांना सांगून ठेवलंय, त्यांना 100-100 रुपये गोळा करून त्यांची बचतीची सोड लागली. उमेदमध्ये पण माझा गट आहे, शेतीमध्ये माझा गट, सगळीकडे पण असते. आणि तुम्हाला ट्रॅक्टर पण चालवायचा? ट्रॅक्टर पण चालवायचं, स्वतःच्या शेतात चालवायचं. मी पाणी फाउंडेशन मध्ये भाग घेतलाय. मी त्यात बघितलं हो, रील दाखवले तिथं आम्हाला हे घ्यायला, बाहेर ट्रॅक्टर चालवायचे. अरे आपल्याला का नाही? मी एक स्त्री म्हणू शकते, माझे मिस्टर एवढे शिकले, ते आपण पण ग्रॅज्युएट झालं पाहिजे. झालं मग आपण का 75 वर्षाच्या आत का नाही ट्रॅक्टर चालू शिकणार? हे सगळं घ्या तुम्ही, पोरांनो पुरीनो. काय लागलंय भुलभुलैया, अंग उघडं टाकून कसं पण फिरताय तसं करू नका. संस्कृती जपा, संस्कार जपा. खूप आयुष्य चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रात्रीचं जागरण न करता लवकर उठा, त्याच्यात सगळं आहे. कोण दमलंय? पाणी दमलंय का? वारा दमलाय का? सूर्य दमलाय? तुम्ही काय दमताय? नाही दमायचं. आई वडिलांनी सुद्धा सुधारलं पाहिजे, मुलांनी सुद्धा सुधारलं पाहिजे. आमची पिढी म्हणजे आता आम्ही CCTV हो, सगळं आम्हाला माहित आहे, सगळं ज्ञान आहे. ते फक्त घ्या, आम्ही आहे तोपर्यंत. आणि तुम्ही सुधारा, तुमचं आयुष्य चांगलं होऊ दे. पुन्हा आपला भारत देश सोने की चिडिया होऊन दे. क्या बात. तूप विकून देश आपला हे झाला हो. मग माझं तूप 5,000 रुपये लिटरनी जाते सर. तूप, माझं तूप पण मी दाखवते तुम्हाला, कसं बनवते, कसलं तूप आहे, त्याचा वास काय, सगळं दाखवते. आणि तुम्ही जर आता काढा पिला नाही, ह्या सगळ्या झाडांची कवळी पाणी एकत्र घेते आणि त्याची पावडर बनवते. आणि ते तुम्ही त्या पाण्यात टाकायचं. माझं जमीन नॅचरल, ऊस पिकवायची पद्धत नॅचरल, गुळ बनवायची पद्धत नॅचरल. गुळ बनवते. माझा रवा किलो असेल, 900 ग्रॅम असेल, 950 असेल, ते मी तुम्हाला वजनात देणार नाही. माझा रवा तिथं माणसं बनवतात, तिथं काय ऑटोमॅटिक मशीन नाही, त्या काय नाही. पूर्वी काळची मशीन तांबवायला आहे, तिकडे गुळ घेऊन जाते, गुळ बनवते. ते आपलं माणसं हाताने बनवतात. एखादा आपटतो, एखादा नाही उठत, एखादा कमी उन्हात वाळतो, असं करते मी. 140 रुपयाला माझा रवा जाग्यावर विकते. 1 एकर शेवंती लावली सर, 1 एकर कलिंगड लावलं, 1 एकर कोहळा केला, सगळं 1 एकर मिरची केली. करायला काय आहे ग नाही, पण मार्केटिंग आम्ही सगळं नाही करू शकत. नाही, मुलगा मला एकटा, मुलगा एकटा, आम्ही म्हातारे झालोय. मुलगाचं म्हणजे ज्वेलरीच आहे, तो कारागिरी आहे, छोटंसं शोरूम आहे. सकाळचं सगळं शेण घाण करायचं, गाईच्या धारा काढायचं, थोडंसं नियोजन बघतो, बाकी शेती सगळी आम्ही हँडल करतो. आमचे सुनबाई, मी आणि आमचे मिस्टर. मुलगा परत दुकानात जातो, पुन्हा तो संध्याकाळी येतो. हे किती तुम्ही इतकं भरभरून बोला, इतकं छान सांगितलं. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. अशा. आणि खरोखर कुणाला यायचं असेल त्यांनी रात्री 12 वाजता येऊन माझ्या शेतीला भेट द्या. अमेरिकेत मी ती युट्यूबला बघितलं, 4,000 आणि 5,000 गाईला भेटायला घेते. येऊन राहावा की माझ्याकडे दही भाकरी खरडा खाऊन जावं. बघा ती चव काय, नैसर्गिक काय असतं ते बघितलं. तुम्ही एक पेरू खाल्ला, किती समाधान वाटलं, खूप भारी छान वाटलं. अजून पण माझ्या खिशात एक राहिला आहे की नाही. आणि सर तुम्ही आता आपण एवढं सगळं फिरलो की नाही, तुमच्या मनाला काय वाटलं? फ्रेश वाटलं, नैसर्गिक ना. हेच मी लोकांना सांगत्या, हे सगळं माझं लक्ष राहू दे. वृक्षारोपण करायचं, गाडी लावायला बघितलं की सावली बघताय तुम्ही.
मग स्वतःच्या राशीप्रमाणे ग्रहाप्रमाणे एखादं झाड लावा, कुंडीत लावा, त्याला पाणी घाला, प्रदक्षिणा घाला. अध्यात्म म्हणजे काय आहे? देव करायचं, दुसरं काय करायचं नाही. मन शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा, एकदाच नमस्कार, आतून एकच वेळ परमेश्वराचं नाव घ्या. काम म्हणजेच पूजा ठेवा. वेळेचा उपयोग घ्या. वेळ अजिबात वाया घालवू नका. काल गेलेला दिवस आज नाही आहे. ज्ञानात भर करा, शिका आणि काहीतरी करा आणि चांगलं राहा, सुखी राहा, मस्त राहा, आनंदित राहा. धन्यवाद. तुम्ही खूप छान सांगितलं. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी 10 वेळा सबस्क्राईब करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद.